नमस्कार मंडळी, मी साक्षी संजना सुदे चव्हाण तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर स्वागत करत आहे. ब्लॉग 5 मी खूप एक्सायटेड आहे हा ब्लॉगसाठी. मी ॲक्च्युली सगळ्याच ब्लॉगसाठी एक्सायटेड असते आणि मी हेच बोलते कारण मी ती एक्साइटमेंट तुमच्यामुळे दाखवते. तुम्ही मला जे प्रेम देता ना, तुम्ही मला जसे उत्साह माझ्यात भरता, तुम्ही मला सांगता साक्षी तू कर, साक्षी तू कर, साक्षी तू कर, आणि साक्षी जेव्हा करते तेव्हा तिला एक्साइटमेंट येते जस्ट बिकॉज ऑफ यू गाईज. सो आय नीड दिस सपोर्ट फॉर माय एव्हरी व्लॉग आणि तो मिळणार हे मला माहिती आहे. आणि अजून एक गोष्ट, तर आता मी चालली आहे, कुठे चालली मी? हां, मी चालली आहे गणपती बघायला. जे असे मंडप असतात जे गणपती बाप्पाचे ठेवलेले असतात ना बुकिंगसाठी वगैरे, मला एक्झॅक्ट वर्ड आता आठवत नाही आहे, पण ते सगळं असतात ना. तर मग मी चालले आहे तिकडे माझ्या आईसोबत बिकॉज मला बाप्पा खूप आवडतो. माझं बाप्पावर प्रेम आहे. माझ्यासाठी बाप्पा सर्वस्व आहे. मला कोणाबरोबर काही शेअर करता नाही आलं, मी बाप्पाबरोबर करते आणि त्यालाच बघायला पंबल बिकॉज ऑफ एक्साइटमेंट. त्यालाच बघायला मी चालली आहे त्या बाप्पा जे ठेवतात त्या दुकानात वगैरे. लेट्स सी कसे मस्त मस्त, अरे किती मस्त मस्त बाप्पा आता दिसतात माहिती आहे. म्हणजे लिटरली इतकं सुंदर कलाकारी करतात ना लोक, इतकं सुंदर त्याच्यावर काम केलेलं असतं. तो इतका रिअल वाटतो, असं वाटतं आपण बाप्पाला स्वतःहून भेटतो आहे. म्हणजे असं म्हणजे रिअलवाली फीलिंग येते यार. आणि मला खूप इच्छा होती की मी जाऊन असं तुम्हाला दाखवावं की बघा किती सुंदर सुंदर बाप्पा आहे. बाप्पाला आता यायला फक्त 1 महिना बाकी आहे आणि बाप्पाची उत्सुकता तर आपण 2-3 महिन्या आधीपासूनच सुरुवात करतो. बाप्पा येणार आहे, बाप्पा येणार आहे, बाप्पा येणार, बाप्पा येणार, बाप्पा येणार आहे. मला तर खूप आनंद होतो बाबा बाप्पा येतो तेव्हा. सो मी विचार केला की यावेळेला चला बघूया. जेव्हा ठाण्याला होती मी म्हटलेलं 1.5 दिवसाचा गणपती असेल तेव्हा मी आणि पप्पा बुकिंगला जायचो, बाप्पा बघायला जायचो. आता तर बुकिंग नाही करायचं बिकॉज मी गावी जाते, मामाच्या गावी गणपतीला, जर मला जाता आलं तर, सुट्टी मिळाली तर. पण मला खूप इच्छा आहे बाप्पाला बघायला जायची. सो आई बोलली चल आपण जाऊया. सो हिअर वी गो. आणि तुम्ही माझ्याबरोबर ह्या ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा. तुम्हाला प्रत्येक क्षणी एकदम छान छान बाप्पाच्या मूर्ती दाखवेन मी. तर तुम्ही प्लीज या ब्लॉगच्या एंडपर्यंत राहा, ठीक आहे? आपण खूप साऱ्या गप्पा मारू. दिस इज वॉट मेस्मरायझिंग मीन्स. मला सुचत नाही किती छान आहे. हा बघा किती गोड आहे, सो स्वीट. हा बघा ना, कृष्णरूपी. आई ग किती गोड. म्हणजे हे तर आमच्या इकडे जवळच आहे म्हणून जवळ आलो, पण ह्यांना बघून असं म्हणजे मला खूप छान वाटतं यार. खूप गोड, काय कलाकृती आहे. हा बघा, हा बघा, सो स्वीट. हो 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 हो, जय मल्हार. बेस्ट. मम्मी हा बघ ना किती छान. ओय गो, हे बघ ना. म्हणजे मला लिटरली फील होत आहे की तो असं बसलाय समोर, बसून बघतोय वगैरे. ओ हो, शंकरूपी. मेस्मराईज झाली या लोकांना बघून यार. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. बघा ना.
सगळंच सुंदर आहे. मम्मी, आपल्याला ही साईज केवढी फूट हवी आहे ग? कोणता हा? पण ते घरात अलाव करतील नाही करतील. हे तर बनतायत. इतके सुंदर सुंदर बाप्पाचे, म्हणजे मला तसं वाटतं जे आम्ही 1.5 दिवसाचे गणपती आमचे बंद केले पप्पा नसल्यामुळे. ओ हो हो, खाबू किती छान आहे ना. जय मल्हार इकडे पण आहे. कुठे? पुढे नाही जात मी, पुढे त्यांचं सामान वगैरे. मी या लोकांना बघून इतकी खुश झाली की माझा पुढचा आठवडा आता खूप छान जाणार आहे. हा बघा, खूप आनंद होतोय आणि गाव पण येतोय. खूप हे कसं वाटतंय बघून तुला? बघतच राहायचं वाटतं. हा घे ना, घे ना. खूप छान आहेत. हे बघा ना किती गोड आहेत यार. जर तुम्हाला आवाज नाही आला तर मी व्हॉइस ओव्हर देईन, पण मला हे खूप आवडलं. हा बघा, पंत. सो स्वीट. खूप छान मूर्ती आहेत काका, खूप सुंदर. म्हणजे मी कायच बोलू. हॅलो मंडळींनो, त्या व्हिडिओनंतर ह्या व्हिडिओमध्ये अशा अवतारात, ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते. मी आता झोपेतून उठले त्यामुळे मला जज करू नका. मी तुम्हाला रॉ साईड माझा दाखवते, याचा अर्थ मी तुमच्यावर खूप ट्रस्ट करते. सेकंड थिंग, काल मी जे बाप्पाच्या वर्कशॉपला गेली होती त्यांना बघायला, त्यांचा मनसोक्त आनंद केला, त्यांना बघून माझे डोळे तृप्त करायला. तिकडे असं झालं की मला त्याच्यानंतर जायचं होतं एका वहिनीकडे. तिच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. सो मी इथून लेट निघाली ॲज युजल बाप्पा बघायला, आणि मग तिकडे बाप्पा बघण्यातच मला लेट झाला. मग मी तिच्या घरी कधी जाणार, रात्री नुसतं जेवायला जाणं बरोबर नाही वाटत. सो मी विचार केला, मी जेवढे 3-4 वर्कशॉप बघितले तेवढं मी तुम्हाला दाखवेन. आणि आता कसं हा बाप्पा मंथ आहे, म्हणजे 2 महिने तरी बाप्पा 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 हे चालू असतं. माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बाप्पा रिलेटेड खूप जास्त दिसेल, बिकॉज मी बाप्पा पगलू आहे. मला बाप्पा खूप आवडतो. मी वेडी आहे बाप्पासाठी. माझं प्रेम आहे बाप्पा, माझ्यासाठी सगळं काही आहे बाप्पा. सो मोस्टली तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये बाप्पाची साईड खूप दिसेल. बट आता कसं मुंबई म्हणा, कोकण म्हणा, अख्खं महाराष्ट्र म्हणा, किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोक पण म्हणा, ह्या वेळेत बाप्पा क्रेज असतो. बिकॉज आता बाप्पा येणार आहेत, एका महिन्यात बाप्पा येणार आहेत. सो मी त्याच्यासाठीच काल गेली होती ते सगळं बघायला. मला खूप म्हणजे इतकं छान वाटलं ना. आणि ते मी तुम्हाला काल सारखा तो वर्ड बोलत होती ना, मेस्मरायझिंग. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगते, खरंच मेस्मराईज झाली मी. म्हणजे लिटरली इतके
इतकी सुंदर बाप्पा आणि इतकी सुंदर कलाकृती. म्हणजे मी त्या कलाकारांना म्हणेन की तुम्ही रिअल म्हणजे असं रिअल बाप्पा आमच्यासमोर आहे असं आम्हाला फील करून देता. म्हणजे हे किती मोठी पावती झाली. ह्याच्यापेक्षा मोठी पावती असू शकते का कलाकारासाठी? की म्हणजे मी अशी समोर उभी होते आणि बाप्पा असा समोर होता. मी त्याच्या डोळ्यात बघते. मला असं वाटतं की तो माझ्याशी बोलतो आहे, तो माझ्याशी म्हणजे मला सांगतो आहे की मी आहे वगैरे वगैरे. आणि आय फेल्ट सो गुड. म्हणजे मला असं इतकं छान वाटलं त्याला बघून. मला असं वाटलं की नाही भाई, हा येतो आहे, हा आहे. मला खूप आनंद झाला. मला ते जास्त नाही म्हणजे शूट करता आलं, कारण मला जावं लागलं ना वहिनीकडे आणि मला जाणं भाग होतं. सो पण डोंट वरी, आता मी तुम्हाला जसं बोलली बाप्पा म्हणत आहे, तर मी काही ना काही बाप्पा रिलेटेड शूट करत राहणार आणि बाप्पांना दाखवत राहणार. तुम्ही तर टेन्शन घेऊ नका. आपण आपले बाप्पा आणि आपलं ऑडियन्स हे एकमेकांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, ह्याची जबाबदारी माझी. सो डोंट वरी. पाठच्या पत्र्याचा आवाज येतो तो तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर तुम्ही इग्नोर करा. आणि जर तुम्ही इग्नोर केला असेल तर माझ्यामुळे तुम्ही इग्नोर नाही करत आहात. सॉरी, मी वेडी झाली आहे बाप्पाला बघून. सो या आज संध्याकाळी पण मी एका ठिकाणी जाते जे बाप्पा रिलेटेड आहे. मी तुम्हाला बोलली ना, आता मी सगळं बाप्पा रिलेटेड, सगळं बाप्पा रिलेटेड असणार आपल्या ब्लॉग्समध्ये. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, माझी चिटचॅट तुम्हाला ऐकावं लागेल बिकॉज बाप्पा बद्दल मी खूप बोलू शकते. मी ना खूप असे टॉपिक्स आहेत ज्याच्याबद्दल मी कॉन्स्टंट बोलू शकते. कोकण, मामाचं गाव, बाप्पा, आई बाबा, माझं लिखाण, ह्या सगळ्याबद्दल मी कॉन्स्टंट बोलू शकते. सलमान खान ह्याच्याबद्दल. सो काय बोलत होते मी, हां, माझी गोची अशी झाली की गोचीच झाली. गोची हा वर्डच मी बोलणार. बिकॉज असं आहे की कोकणचे गणपती आणि मुंबईचे गणपती आता माझ्यासाठी दोन्ही स्पेशल. पण वेन इट कम्स टू चूज वन ऑफ देम, मी नेहमी कोकणचे गणपती चूज करणार. बिकॉज ॲक्च्युअल कल्चरल डिफरन्स तुम्हाला कळतो. मला जायचं आहे मामाच्या गावी, माझी खूप इच्छा आहे आणि मला माहिती आहे की मी जाणार, सुट्टी काढून जाणार, पण जाणार. बरं ठीक आहे, मला जर 7 दिवसांची सुट्टी नाही मिळाली तर मी ॲटलीस्ट गौरीला तरी जाणार, पण मी जाणार. मला जायचं आहे, मी जाणार. सो मग मी तोपर्यंत मुंबईचे गणपती एन्जॉय करणार आणि मग आल्यावर म्हणजे 7 दिवसाचे गणपती विसर्जन झालं, 8व्या दिवशी आम्ही मुंबईचे गणपती मी एन्जॉय करणार. सो या, मी तुम्हाला खूप गणपती कॉन्टेंट दाखवू शकते, कारण मी स्वतः गणपती पगलो आहे म्हटल्यावर माझ्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा असणं गरजेचं आहे ना. त्यामुळे हां, तर मी भटकली ॲज युजल, मी टॉपिकवरून भटकली. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी आज संध्याकाळीही एका गणपती बाप्पाच्या ठिकाणी जाणार आहे. जे काय आहे ते मी तुम्हाला ब्लॉग थ्रू शूट करायचा प्रयत्न करेन. मी ह्याच्या आधी असं कधी शूट केलं नाही आहे. तुम्हाला कितपत जमेल कितपत नाही जमणार हे मला माहीत नाही, पण मी एवढं सांगू शकते, जेवढं काय मला जमेल मी तुम्हाला दाखवेन. आणि तुम्ही मला असं प्रेम देत राहा. तुम्ही मला खूप प्रेम देत आहे. मला ह्या प्रेमची अपेक्षा नव्हती, पण तुमचं जे प्रेम मला मिळतं ते बघून माझी एक्साइटमेंट लेवल अशी टॉपला जाते. सो तुमचं प्रेम, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम हे कॉन्स्टंट राहण्यासाठी तुम्ही मला जास्त प्रेम द्या. मग मी तुम्हाला जास्त कॉन्टेंट देत राहून मी तुम्हाला जास्त प्रेम देत राहीन. तर मी आता खूप बोलली असेल तर सॉरी, कारण मी खूप बोलते. या, आणि मेन गोष्ट सांगायची राहिली, मी ना हा ब्लॉग इथे एंड करते, पण मला मेन गोष्ट तर सांगायचं आहे ना तुम्हाला. तुम्ही प्लीज हा बॅकग्राऊंड आवाज इग्नोर करा, कारण इकडे माझ्या इकडे असे नॉईजेस येत राहतात, त्याला मी काही करू नाही शकत. आपण कोकणात नाही राहत ना, की आजूबाजूला फक्त पक्ष्यांचा आवाज आणि ते मुंबई आहे ना, हे इकडे असाच आवाज असतो. एनिवेज, सो मेन गोष्ट, माझ्या बोलण्यावर लक्ष द्या. मेन गोष्ट, तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब प्लीज करा यार, प्लीज करा. कोणतरी पुढे जायचा प्रयत्न करते तर तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा ना. काय, आणि प्रेम द्यायला थोडे पैसे लागतात, प्रेम वाटत राहायला पाहिजे प्लीज. आणि मी अशीच हसत खेळत तुमच्याबरोबर कनेक्टेड राहीन ना, जरी काय झालं आय डोंट नो. लाईफ आहे, काही ना काही होत राहतं, अप्स अँड डाऊन्स येत राहतात, बट आय विल स्टे कनेक्टेड विथ यू विथ दिस स्माईल ऑन माय फेस.
सो या प्लीज 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 लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला अजून कंटेंट दाखवत राहीन. हा व्हिडिओ छोटा होईल, माझी बडबड सोडली ना तर बाकीचा कॉन्टेंट छोटा आहे. मी विचार केला की थोडंसं गप्पा मारूया तुमच्याबरोबर. सो प्लीज माझ्यावर खूप प्रेम करा, माझ्या व्लॉग्सवर खूप प्रेम करा, माझ्या कॉन्टेंटवर खूप प्रेम करा. आणि दॅट्स इट. तुम्ही या व्हिडिओच्या एंडपर्यंत राहून माझी बडबड ऐकली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. बाय.